आज एबीपी माझाचं न्यूजरूम बुलेटिन हे न्यूजरूम मधनं नाहीये, तर मुंबईच्या महासागराच्या साक्षीनं आपण हे बुलेटिन करणार आहोत। मुंबई ही राज्यातली एक अशी महानगरपालिका किंवा देशातली आणि आशिया खंडातली अशी महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। या महानगरपालिकेवरती आपली सत्ता असावी यासाठी अगदी ठाकरे बंधूंपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत, विरोधकांपासून सर्वांपर्यंत प्रत्येक जण प्रयत्नशील आहे। प्रचाराच्या तोफा कशा धडाडता आहेत तेही आपण बघितलेलं आहे। आणि आज खरं तर मकर संक्रांत आहे। सगळ्यात आधी आपण प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या सुद्धा शुभेच्छा देऊयात। मकर संक्रांत हा संक्रमणाचा काळ मानला जातो आणि एक प्रकारे राजकीय संक्रमणाला सुद्धा या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरुवात होणार का याची चर्चा आता रंगू लागलेली आहे। आणि ही मुंबईची संपूर्ण स्कायलाईन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते। आपण सुरुवात कुठून केली या बुलेटिनला, तर आपण सुरुवात केलेली आहे ती ठाकरेंच्या दारापासून, म्हणजे आपण वांद्रे परिसरातनं सुरुवात केली आहे आणि आपण जाणार आहोत कुठे, तर सध्याचं जे सत्ता केंद्र आहे म्हणजे दक्षिण मुंबई, वर्षा निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं जिथे आहे, जिथे सगळ्या मंत्र्यांचे बंगले आहेत, म्हणजे विधान भवन आहे, तर सध्याचं सत्ता केंद्र जिथे आहे तिथपर्यंतचा या बसचा हा प्रवास असणार आहे। मुंबईच्या विकासावरनं बरीच चर्चा झाली, तर इन्फ्रास्ट्रक्चरची खूप चर्चा झाली, तर हा वांद्रे रेक्लेमेशनचा परिसर, सीलिंगचा परिसर, कोस्टल रोडचा परिसर, या सगळ्यावरून फिरून आणि मुंबईची सुंदर स्कायलाईन दाखवून आजचं आपण संध्याकाळचं 7चं बुलेटिन महाराष्ट्राला दाखवणार आहोत। उद्याचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे, कारण मिनी विधानसभा ज्याला म्हटलं जातं, 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। राज्यभरामध्ये या मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि मुंबई ही एक महत्त्वाची महानगरपालिका, मुंबईवरती ती देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष तर आहेच, पण त्याचबरोबर मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये नेमकं काय काय घडणार, तिथे मतदानाची तयारी कशी पूर्ण झाली आहे त्याचाही आढावा आपण या बुलेटिनमधनं घेणार आहोत। या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नेमकं काय ठरलं, तर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, ठाकरे बंधूंचं 20 वर्षांनी झालेलं मनोमिलन हे या निवडणुकीमधलं सर्वात हायलाईट आपल्याला म्हणावं लागेल। आणि आज ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। मुंबईचं नावच मुंबादेवीच्या नावावरनं पडलं अशी एक आख्यायिका सांगितली जाते आणि आज अख्खं ठाकरे कुटुंब मतदानाच्या आदल्या दिवशी हे मुंबादेवीच्या चरणी लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ऐतिहासिक निवडणुकीच्या आधी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचे ठाकरे बंधूंनी आशीर्वाद घेतले। सहकुटुंब हे सर्वजण मुंबादेवी चरणी लीन झाले। सकाळी उद्धव ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवरनं राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले। आज संक्रांतीचा सण आहे, त्यामुळे अर्थातच एकमेकांना तिळगुळ सुद्धा दिला गेला असेल आणि बऱ्याच वर्षांची एक प्रकारे राजकीय कटुता होती, वैयक्तिक कटुता होती, तर ती सुद्धा ठाकरे बंधूंची या निवडणुकीच्या निमित्तानं दूर झाल्याचं चित्र आपण पाहिलं। संजय राऊत सुद्धा यावेळेला ठाकरे कुटुंबियांसोबत उपस्थित होते आणि मुंबादेवीचं सहकुटुंब दर्शन हे ठाकरे कुटुंबानं घेतल्याचं दृश्य आज पाहायला मिळालं। यापूर्वी सुद्धा जेव्हा महत्त्वाच्या निवडणुका झालेल्या आहेत तेव्हा अर्थातच ठाकरे कुटुंब वेळोवेळी मुंबादेवी चरणी लीन होत असल्याचं आपण पाहिलं आणि आज सुद्धा संपूर्ण ठाकरे कुटुंब हे मुंबादेवीत गेलं होतं। दोन्ही ठाकरे बंधूंनी मिळून प्रचंड मोठा प्रचार, एक प्रचाराचा झंझावात आपण म्हणूयात, त्यांनी केलेला होता। सोबतच अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांनी सुद्धा शाखांना भेटी दिल्या। आता या सगळ्या प्रचाराचं, भेटीगाठींचं मतांमध्ये परिवर्तन होतंय की नाही हे अर्थातच 16 तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।